Hello, my dear students. Welcome you all behalf of Concept Engineering Academy and Research. मित्रांनो, आज आपण बघूया के स्कीमच्या अंतर्गत कुठले कुठले सब्जेक्ट आहेत. सब्जेक्ट्स पूर्ण लिस्ट आपण बघूया. प्रत्येक ब्रांचेचा आपण बघूया. सो विदाउट वेस्टिंग मच टाइम आपण पुढे बघूया कुठले कुठले सब्जेक्ट्स आहेत. सो फर्स्ट प्रेफरन्स सिव्हिल इंजिनिअरिंगचा आहे. तो MSBT जे जाहीर केलेलं आहे त्याच्यानुसार तर सब्जेक्टची तुम्ही लिस्ट बघितलात त्याच्यात स्ट्रेंथ ऑफ मटेरियल त्याचा शॉर्ट फॉर्म असतो सॉम. त्याच्यानंतर ना ॲडव्हान्स्ड सर्वेइंग म्हणजे ASU असा सब्जेक्ट आहे. नंतर ना कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी CTE, हायवे इंजिनिअरिंग HEN, बिल्डिंग डिझाइन अँड प्लॅनिंग BPDC, बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग विथ CAD असं आलेलं आहे. सो हे जे सब्जेक्ट्स आहेत हे पूर्णपणे तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड आहे. सो हे जे इसेन्शियल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूट अँड कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट जे आहे याला थेरी पेपर नसणार आहे. सो थेरी पेपर कशा कशाला असणार आहे तर आपण लक्षात केंद्रित करावं यावेळेस BPD ला पण त्यांनी पेपर ठेवलेला नाही आहे. सो फक्त CAD वरती फोकस केलेला आहे. तुम्हाला फक्त या सेमिस्टरला 4च पेपर द्यायचे. ओके, सो अशा पद्धतीनं टोटल 850 मार्काचा तुम्हाला टोटल आहे. तुम्ही इच बघू शकता हे 3 याच्यामध्ये 70 मार्काचा सेम पॅटर्न आहे. पॅटर्न मध्येही काही चेंज केलेलं नाहीये. सो 850 मार्काचं जे आहे सो टोटल त्या पद्धतीनं तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंगचा स्कीम असणार आहे. हॅलो मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स, हा तुमचे सब्जेक्ट्स आपण पाहायला गेलात तर टोटल तुम्हाला 4 सब्जेक्ट हे एक्झाम ओरिएंटेड असणार आहेत. जसं की स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये FMM म्हणतो. सॉमला आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणतो. नंतर ना थर्मल इंजिनिअरिंग हा एक पेपर तुम्हाला द्यायचा आहे. नंतर ना PDR, सो दॅट इज नथिंग बट द प्रोडक्शन ड्रॉइंग. सो अशा पद्धतीनं तुम्हाला टोटल हे सेशनल मार्क जे आहेत 70 मार्काचा पेपर तुम्हाला द्यायचा आहे आणि त्याचे ड्युरेशन जे आहे सो ड्रॉइंगच्या पेपरला 4 तासाचं आहे, बाकीचे 3 तासाला आहे. असे टोटल तुमचे 850 मार्काचे टोटल्स असणार आहे. सो या पद्धतीनं आपल्याला फोकस करून सब्जेक्ट तुमचे काढून घ्यायचे. सो याचे डिटेल व्हिडिओ आपण परत सादर करणार आहोत. सो त्यामुळे तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या सो जेणेकरून तुम्हाला भवितव्यासाठी तुम्हाला गायडन्स मिळू शकेल. सो आता बघूया माय डिअर स्टुडंट्स, यू कॅन डाउनलोड द ॲप. सो जेणेकरून तुम्हाला रेकॉर्ड सेशन आणि लाईव्ह सेशनचे व्हिडिओ भेटून जाईल. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तुम्हाला इथं एक्सप्लेनेशन भेटतील. सो आता आपण पाहूया नेक्स्ट कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. ह्यांच्यासाठी टोटल जे पेपर एक्झाम ओरिएंटेड द्यायचे फक्त 4 पेपर आपल्याला द्यायचे आहेत. तो जेणेकरून डिजिटल टेक्निक्स त्याला DTE म्हटलं जातं. शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तो डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम दॅट इज द DMS हा एक पेपर आहे. नंतर ना ऑब्जेक्ट लर्निंग प्रोग्राम हा तुम्ही असंही म्हणू शकता त्याला ऑब्जेक्ट ओरिएंट प्रोग्रामिंग युझिंग C++, त्याला C++ म्हणतात. सो OOP आपण म्हटलं जातं त्याला. तो देन डेटा स्ट्रक्चर युझिंग C हे DSU असा सब्जेक्ट आहे. सो टोटल तुम्हाला 4 सब्जेक्ट आहेत. ओके, हे बाकीचे 2 सब्जेक्ट आहेत त्याला थेरॉटिकल नसणार आहे, ओनली ते इंटरनल मार्कासाठी तुम्हाला असणार आहे. सो हे झालं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीसाठी सेम सिलेबस असणार आहे. सो नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जर बघितलात आपण याच्यामध्ये तुम्हाला 4 सब्जेक्ट द्यायचे आहेत थेरॉटिकल पेपर्स. त्याच्यात तुम्ही DMS म्हणता त्याला डाटाबेस मॅनेजमेंट म्हणायचं. आता तुम्ही केस स्कीम मध्ये काही नवीन सब्जेक्ट्स आहेत तो ते इंट्रोड्यूस पण झाले असतील. C++, त्याच्यानंतर ना DSU, ओके, त्याच्यानंतर ना DTM, ओके, मायक्रो प्रोसेसर असतो. ENTC ला मायक्रो प्रोसेसर नाही आहे, सॉरी पर्टिक्युलरली कॉम्प्युटरला मायक्रो प्रोसेसर नसतो, पण DTM पर्टिक्युलरली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये तो एंटर केलेला असतो दरवेळेस. सो चेंजेस काही नाही आय स्कीम आणि के स्कीम मध्ये थोडंसं डिफरन्स आहे, फक्त वर खाली सब्जेक्ट्स झालेले आहेत. आता आपण पाहूया मस्तपैकी पुढचे पण. सो जे कोणाला ऍडमिशन घ्यायचे असतील they can call us on the phone number or you can download the app. Okay, we are providing the excellent faculty to you from the Google rating 4.9. You can visit the our website that is a Concept Engineering Academy and Research. तुम्ही गुगलला टाका तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन भेटेल. सो माय डिअर स्टुडंट्स, आता ENTC जर आपण बघितला चर्चा केला सो त्यांना आपल्याला 3 पेपर द्यायचे आहेत. सो 4 पेपर द्यायचे आहेत. जसं की एनालॉजी इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल टेक्निक्स तो ATE म्हटलं जातं, DTE म्हटलं जातं, CKN सर्किट अँड नेटवर्क. ओके, देन
पीईसी ह्याला म्हटलं जातं प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन्स. आणि बाकीचे जे 3 आहेत ते तुम्हाला एक बेसिक नॉलेज आणि नवीन काही शिकण्यासाठी पण त्याला एक्झाम नसणार आहे. फक्त इंटरनल मार्कासाठी तुम्हाला ते शिकायचे आहे. सो त्यामुळे काय पर्टिक्युलरली आय स्कीमच्या कम्पेअर नुसार के स्कीम मध्ये लोड थोडासा कमी केलेला आहे सब्जेक्ट, पण दरवेळेस 5-5 सब्जेक्ट असा सब्जेक्ट असायचे, आता 4 सब्जेक्ट वरती येऊन ठेपलेला आहे. सो आता बघू आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. सो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला जर पण बघितलात 3 तासाचे पेपर आहेत सगळे आणि त्याच्यामध्ये त्यांना टोटल 4 सब्जेक्ट आहेत. जसं की ईसीएन, जीटीडी, ईईएम, एफपीई, त्याला फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स म्हणतात, त्याचे फुल फॉर्म पण आहेत. सो ह्या पद्धतीने तुम्हाला 70 मार्काचे पेपर्स आहेत. त्या पद्धतीने 30 मार्काचा सेशनल मार्क जे का तुम्ही इंटरनली वगैरे आहेत. सो सेम पॅटर्न आहे, चेंज काहीच नाही. सो या पद्धतीने हे वेगवेगळे आपण सिलेबस बघितलेला आहे. पुढे काही अडचण असेल यू कॅन कॉन्टॅक्ट अस मी. ओके, तुम्हाला नंबर दिलेला आहे. ओके, तुम्ही सेव्ह करा राम सर किंवा कन्सेप्ट इंजिनिअरिंग अकॅडमी अँड रिसर्च सोलापूर यातर्फे. तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच लिसनिंग पेशन्स ऐकल्यामुळे. अशाच काही अपडेटसाठी तुम्ही सबस्क्राईब करू शकता. थँक्यू सो मच.